आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सांगोला पोलिसांनी 2,04,000च्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह टेम्पो केला जप्त। सांगोला शहर हद्दीत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनकडे येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले। त्याप्रमाणे वरिष्ठाच्या आदेशानुसार 26/5/2004 रोजी रात्री पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी हे गस्त घालत असताना सांगोला ते खारुडवाडी रस्त्यावर सांगोला महाविद्यालयाजवळ पांढऱ्या रंगाचा विना नंबरचा 407 टेम्पो येत असताना दिसला। त्याला हाताचा इशारा करून गणेश कुलकर्णी यांनी थांबण्यास सांगितले व पाठीमागील हौदात पाहिले असता त्यामध्ये एक ब्रास अवैध वाळू असल्याचे दिसले। त्याची अंदाजे किंमत 4,000 तर विना नंबरचा 407 टेम्पो त्याची किंमत 2 लाख असे 2,04,000च्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह टेम्पो जप्त करून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत वाळू माफियातून असे बोललं जातंय की सदरचा 407 टेम्पो हा निलेश केदार राहणार खारुडवाडी यांचा असून ड्रायव्हरच्या माध्यमातून तो गेली अनेक वर्ष अवैध वाळू उपसा करीत असल्याचे बोललं जात आहे। तसेच अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यासाठी वाळू माफियाकडून म्हणत वसूलदारांनी मर्यादा खाल्ल्याची चर्चा वाळू माफियातून सुरू असून त्याची चौकशी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे व DYSP विक्रांत गायकवाड यांनी लवकरात लवकर करावी अशी मागणी जनतेतून होत्या। तसेच सदरच्या अवैध वाळूच्या वसूलदाराची चौकशी वरिष्ठांनी लवकरात लवकर करून भ्रष्ट वसूलदारावर बडतर्फीची कारवाई करावी, अन्यथा लवकरच काही नदीकाठचे शेतकरी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही शेतकरी व पत्रकार मित्रातून बोललं जात आहे। शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला।